क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पांढरकवडा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रुंझा येथे समूह नृत्य स्पर्धा संपन्न। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीनिमित्त केळापूर तालुक्यातील रुंझा गावात शिवराजमुद्रा मंडळ रुंझा द्वारा आयोजित समूह लोकनृत्य स्पर्धा अतिशय भव्य दिव्य व उत्साहाच्या वातावरणात पार पडली। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे पांढरकवडाचे संचालक माननीय श्री वीरेंद्रभाऊ तोडकरी, त्याचबरोबर रुंझा गावाच्या सरपंच कुमारी प्रांजली विष्णू मेश्राम, रुंझा गावातील प्रतिष्ठित नागरिक भीमरावजी सलाम, सौ आरतीताई किशोर तोडसाम, गणेश भाऊ पंधरे, विष्णू पंधरे, प्रशांत दारवणकर, इर्शाद तिघाले, श्रीकृष्ण पेंदोर, निवृत्त तलाठी माणिकरावजी येडे, एकनाथ करपते, श्री अतुल चौधरी सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभाचे मुख्याध्यापक गणेश भाऊ आडे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुंझाच्या मुख्याध्यापिका निलिमाताई राऊत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहदरी येथील शिक्षक कैलास मडावी सर, त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित होते। या समूह लोक नृत्य स्पर्धेत विविध गावातील जवळपास 30 समूहांनी आपला सहभाग नोंदविला। या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुपये 11,111 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणी मारेगाव, तर द्वितीय पारितोषिक रुपये 9,999 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारेगाव पांढरकवडा आणि तृतीय पारितोषिक 7,777 रुपये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताड उमरी, तसेच चतुर्थ पारितोषिक 4,444 रुपये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळापूर राडेगाव आणि पाचवे पारितोषिक 2,222 रुपये संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल रुंझा यांना देण्यात आला। शिवराजमुद्रा मंडळ रुंझाच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमासाठी अथक असे परिश्रम घेतले। शिवराजमुद्रा मंडळ रुंझाच्या सर्व सदस्यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर, पांढरकवडा, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।